नमस्कार मंडळी, आपल्या सगळ्यांच्या आवडत्या मालिकेचा म्हणजेच तारिणी या मालिकेचा प्रोमो आता समोर आलाय। त्या प्रोमोमध्ये आपल्याला असं पाहायला मिळालं की आता जी निशी आहे ती काय करते, तारिणी आणि केदार या दोघांचे जे डिवोर्स पेपर आहेत ते डायरेक्टली युवराजच्या आईला आणि कौशिकीला नेऊन दाखवते आणि म्हणते, बघा कौशिकीताई, बघा ह्या तारिणी आणि केदारचा तर डिवोर्स झालाय। मग आता कौशिकी पण हे सगळं पाहून थक्क होते आणि म्हणते, आता मी त्या दोघांनाही आल्यावर जाब विचारणार आहे। तेवढ्यातच आता केदार आणि तारिणी हे दोघेही हॉस्पिटलमधून आलेले असतात आणि त्यांना रस्त्यातच कौशिकी अडवते आणि म्हणते, हे काय आहे, तुमच्या दोघांचा डिवोर्स झालाय आणि तुम्ही आम्हाला सांगितलं सुद्धा नाही, असं आता कौशिकी विचारत असते। आणि केदार आणि तारिणी हे दोघेही जण स्तब्ध उभे असतात। तेव्हा जी तारिणी आहे ती कौशिकीताईला म्हणते, अहो कौशिकीताई, आमचं एकदा ऐकून तरी घ्या, आमचं डिवोर्स वगैरे काही झालेलं नाही आहे। एकदा ना काय झालं होतं, केदार आणि माझी भांडणं झाली होती, तेव्हा मी स्वतःच डिवोर्स पेपर केले होते आणि मी माझ्या एकटीचीच साईन आहे, केदारची नाही आहे, असं तारिणी सांगत असते। पण आता इथे कौशिकी म्हणते, असं कसं बोलत आहेस, केदारची साईन नाही आहे। तेवढ्यात युवराजची आई म्हणते, अगं तारिणी, त्यालाही डिवोर्स पाहिजे, बघ त्याने सह्या केल्यात। आणि हे सगळं ऐकल्यानंतर आणि बघितल्यानंतर तारिणीला मात्र खूपच मोठा धक्का बसतो आणि ती आता विचार करत असते की म्हणजे केदारला आपलं नातं पुढं न्यायचं नाही आहे, आमचं नातं त्याला पुढे न्यायचं नाही आहे, फक्त मलाच हे नातं पुढं न्यायचं आहे, असा आता प्रश्न तारिणीच्या मनात उद्भवला आहे। तुम्हाला काय वाटतंय ह्याविषयी? तारिणी सविस्तर केदारशी बोलेल का की मनातच ही गोष्ट ठेवेल? तुमचं मत काय आहे ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि आपल्या तारिणी आणि केदार या दोघांचा संसार फुलेल का? तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच मालिकेंच्या अपडेटसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।